आज गेलतो आम्ही सातारच्या फेमस अशा पँगॉंग लेकला. ते कुठे आणि कसं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ शुभम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. सकाळी ब्लॅक कॉफी आणि ओट्स खाऊन आपलं प्री वर्कआउट मील पूर्ण केलं आणि जिमला निघणार तेवढ्या शेटचा फोन आला. फिरायला जायचंय म्हणलं, जायला लागते मग आता. आणि भावांनो, जिम महत्वाची आहे पण मित्रापेक्षा महत्वाची नाही आणि आपल्याला जपणाऱ्या मित्रापेक्षा तर अजिबातच नाही. मग आलो बिल्डिंगच्या खाली, तेवढ्यात आपले भाऊ आले घ्यायला. निघालो मग गाडीत बसून मसवीच्या रस्त्याला कोवळ्या होण्याचा आनंद घेत पुढे जाऊन गाडीत पेट्रोल टाकलं आणि निघालो आपल्या पुढच्या रस्त्याला. आणि भाऊंनो, पाचवड आणि वाईच्या रस्त्याला ही झाडं बघून असं वाटते कोणत्या तरी जंगलातच आलोय. आणि शेवटी 4 वेळा रस्ता चुकून पोचलो बाबा इथं. कसं तरी असं वाटतंय लडाखलाच आलोय. सकाळी सकाळी गर्दी नव्हती म्हणून जरा बरं वाटत होतं. भाऊंनो, व्ह्यू बघा कसा आहे. इथं बोटिंगची पण सोय आहे, पण आम्ही खूपच लवकर आलो होतो त्यामुळे इथं कोणच नव्हतं. त्यानंतर तिथं भेटला आपल्याला आपला भाऊ ओंकार गारडे, फोटोग्राफर. त्यानं मस्त मध्ये आपले 4-5 फोटो काढले. मग तिथनं निघालो आम्ही घरी यायला. भूक लागली होती म्हणून गेलो वाईच्या फेमस अशा जॉली मिसळमध्ये नाश्ता करायला. एकदम टॉपची मिसळ होती. मग गाडीत बसून निघालो घरी यायला. घरी पोहोचल्यावर पटकन आवरलं आणि निघालो शॉपवर. पोहोचल्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली आणि कचरा टाकून पालिकेला सहकार्य केलं. तेवढ्यात आली कोल्ड कॉफीची ऑर्डर आणि पहिलीच ऑर्डर होती म्हणून लगेच बनवून दिली. नंतर गेलो क्रिएटिन घ्यायला. ते घेऊन शॉपमध्ये आलो तर लाईटच गेली होती. मग थोड्या वेळाने डेअरीतनं जाऊन दही आणलं आणि दुपारी मस्त मध्ये जेवण केलं. त्यानंतर लाईट आल्यावर ऑर्डर चालू झाल्या. पहिली आली फ्राईजची ऑर्डर आणि त्यानंतर अर्जंट पाहिजे होती ऑर्डर म्हणून कस्टमरला लगेच बनवून दिली. त्यानंतर आली पेरी पेरी फ्राईजची ऑर्डर. मग मस्त मध्ये मसाला टाकून रेडी करून दिली कस्टमरला. त्यानंतर आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. स्ट्रॉंग पाहिजे होती म्हणून जरा जास्त कॉफी टाकून दिली कस्टमरला. नंतर मस्त मध्ये सलाड बनवून खाल्लं. मग नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.